तर कॉलेजच्या टाईपमध्ये कॅपिटलमध्ये पर्सनल इन्कम ॲड करून दाखवले, पर्सनल एक्सपेन्सेसच्या ठिकाणी लेस करून दाखवले, झालेला प्रॉफिट ॲड केला. पण आपण इथे अगोदर या ठिकाणी एक सेपरेट कॅपिटल अकाउंट या ठिकाणी तयार करूयात. अकाउंटसाठी आपल्याला स्ट्रक्चर या ठिकाणी तयार करूयात. इथे अकाउंटसाठी आपण स्ट्रक्चर तयार केला. बॅलन्स शीटच्या ऐवजी इथे काय म्हणलं, कॅपिटल पर्टिक्युलर कॅपिटल अकाउंट पर्टिक्युलर, इथे सुद्धा काय येतं पर्टिक्युलर. ओके, हे हेड आपण पाहिलेले. इथे या ठिकाणी थोडा आपण जागा तयार करूयात कॅपिटल अकाउंटसाठी. इथे कॅपिटल अकाउंटमध्ये आपण कॅपिटल अकाउंट घेतला. अकाउंट सपोज आपण एक ठिकाणी अकाउंट क्लोज करतोय. अकाउंट क्लोज होतं, मला सांगा कॅपिटल हे लॅबिलिटी आहे, बरोबर आहे. लॅबिलिटी ज्यावेळेस इन्क्रीज होते म्हणजे लॅबिलिटी वाढते त्यावेळेस त्याचं अकाउंट काय होतं, क्रेडिट होतं. आणि लॅबिलिटी ज्यावेळेस या ठिकाणी डिक्रीज होते त्यावेळेस त्याचं अकाउंट काय होतं, डेबिट होतं. इथे ॲज इट इज सगळ्यात सुरुवातीला कॅपिटलला एंट्री आहे बाय कॅश मध्ये गुंतवलेलं होतं कॅपिटल, बरोबर आहे. किती, 3 लाख घेतलंय, 3 लाख. त्यानंतर इथे पाहतोय इथे ॲग्री एक्सपेन्सेस. ॲग्री एक्सपेन्सेस मुळे कॅपिटल वाढतंय की कमी होतंय, कमी होता. मग कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला एंट्री होईल का डेबिट साईडला एंट्री होईल, डेबिटला. टू ॲग्री एक्सपेन्सेस. किती रुपये आहेत ॲग्री एक्सपेन्सेस, 20,000. ओके, लक्षात आलंय. हा, लक्षात आलं काय. नेक्स्ट, त्यानंतर पुढे कोणतं अकाउंट येते, ॲग्री इन्कम. ॲग्री इन्कम मुळे आपलं कॅपिटल वाढतंय की कमी होतंय, वाढतंय. नक्की. मग काय होणार, क्रेडिट होणार. ओके, मग आपण क्रेडिट करायचंय बाय ॲग्री इन्कम. किती रुपये ॲग्री इन्कम, 2,15,600. आले. आणखीन काही डाऊट्स, नेक्स्ट पुढे काय आहे, हाऊस रेंट. हाऊस रेंट मिळाल्यामुळे आपलं कॅपिटल वाढतं की कमी होतं, हे सुद्धा काय येणार बाय हाऊस रेंट. किती रुपये आहे, 75,000. नेक्स्ट, एज्युकेशन फी. एज्युकेशन फी पे केल्यामुळे आपलं कॅपिटल वाढतं की कमी होतं, कमी होतं. डेबिटला टू एज्युकेशन फी. किती रुपये, 10,000. नेक्स्ट, नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट झाल्यानंतर कॅपिटल वाढतं का कमी होतं, बाय नेट प्रॉफिट. किती रुपये, तर हे घ्यायचं इथून डायरेक्ट प्रॉफिट लॉस मधून फॉर्म्युला थ्रू. आले, संपले नाही तर. मग आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे तर कॅपिटलची डेबिट टोटल जास्त येते का क्रेडिट टोटल जास्त येते, क्रेडिट टोटलच जास्त येते. ओके, जर डेबिट टोटल जास्त येत असेल तर मात्र या ठिकाणी
तुमचा बिझनेस दिवाळखोर झाला म्हणून समजायचं, इन्सॉल्वंट झाला, बरोबर आहे. कारण डेबिट झालं म्हणजे तुमचं कॅपिटलच झिरो होणार ना, बरोबर आहे. कधी कॅपिटलची क्रेडिट टोटलच जास्त असणार आहे, डेबिट टोटल जास्त झाली म्हणजे तुमचा बिझनेस लॉस मध्ये गेला. इव्हन लॉस मध्ये म्हणजे काय, तर पूर्ण तुमचं कॅपिटलच झिरो झालं. ही जास्तीची आलेली टोटल घेतली, मग या टोटल मधनं आपण टोटल मायनस करतो ज्या कारणामुळे आपलं कॅपिटल कमी होतं ती टोटल. इथे बॅलन्स आलं, त्याला टू बॅलन्स. म्हणजे आपलं आज रोजीला कॅपिटल किती आहे, इथं आलं का, आलेलं आहे. ज्यावेळेस आपण अकाउंट तयार करतो ॲज एक बिझनेस म्हणून, आपण सेपरेटली ज्यावेळेस रेकॉर्ड मेंटेन करतो, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कॅपिटल अकाउंट या पद्धतीने आपण सेपरेट मेंटेन करतो. आणि इथं या ठिकाणी डायरेक्ट टोटल घेत असतो आपण कॅपिटलचे बॅलन्स आलेलं. इथे आपल्याला हे कोणतीही हेड या ठिकाणी ऍड लेस करून दाखवायचे नाही, डायरेक्ट बघा, तरी सुद्धा या ठिकाणी बॅलन्स शीटची टोटल तुमची मॅच झाली. मग हे जे कॅपिटल आहे, ह्या कॅपिटलची डिटेल तुम्हाला कुठे भेटणार, सेपरेट कॅपिटल अकाउंट मध्ये भेटणार. मग सेपरेट कॅपिटल अकाउंट कसा तयार करायचं ते लक्षात आलं, कन्फर्म. मग या कॅपिटल अकाउंट मधून या ठिकाणी तुम्हाला इन्कम कॉम्पिटिशन या ठिकाणी करावं लागतं. मग कॅपिटल सेपरेट अकाउंट आपण कशा पद्धतीने मेंटेन केलेलं आहे, ही कन्सेप्ट क्लिअर झाली. कॅपिटल अकाउंटची कन्सेप्ट सेपरेट क्लिअर झाली का, ओके. मग आता आपल्याला हा कॅपिटल अकाउंटतून इन्कम कॅल्क्युलेट करायचे आहेत. इन्कम कॅल्क्युलेट करते वेळेस आपण एकेका हेडचा विचार करणार आहोत, एकेका हेडचा. हे बाय नेट प्रॉफिट आहे ना, क्लिअर. वर्किंग कॅपिटल वगैरे इथे आपण पाहिलं होतं, इथे आपण एक एक हेड नुसार बघूयात. तर फर्स्ट हेड या ठिकाणी कोणता आहे, इन्कम फ्रॉम सॅलरी. सॅलरी मध्ये आपण जास्त डीप मध्ये न जाता, कारण आपल्याकडे नाहीये सॅलरीचे जे काही इन्कम असेल त्या इन्कम मधून या ठिकाणी स्टँडर्ड डिडक्शन या ठिकाणी आपल्याला भेटत असतं. मग तुमची पेमेंट कितीही असली तरी तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन किती भेटतं, 50,000. मग इथे या ठिकाणी आउटरला काही येणारच नाहीये, एक तुम्हाला समजण्यासाठी स्टँडर्ड डिडक्शनची कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहिलेली, लक्षात आली. तर या बिझनेस मध्ये जो प्रोप्रायटर आहे, तो प्रोप्रायटर इतर कुठे जॉब करत नाही, त्याला जॉब मध्ये या ठिकाणी काही पेमेंट भेटत नाहीये. पेमेंट भेटलं असतं तर या ठिकाणी आपण ते इथे मेन्शन केलेलं असतं आणि त्याची नोंद या ठिकाणी आपण सेपरेटली इथे घेतली असते. पण तो कुठे जॉबच करत नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी त्याची डिटेल काही घेण्याची गरज पडलेली नाही. नेक्स्ट, हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला इथं हाऊस रेंट मिळालेलं आहे. हाऊस रेंट किती मिळालेलं आहे, तर इथे बघू शकता तुम्ही 75,000 रुपये हाऊस रेंट मिळालेलं आहे. तर या हाऊस रेंट मधून अगोदर लेस होते, लेस म्युनिसिपल टॅक्स पेड. म्युनिसिपालिटीचा टॅक्स लागतो प्रत्येक वर्षी, तुम्ही भरला नाही तरी तुम्ही एक ऍडजस्टेबल एंट्री करू शकता, म्युनिसिपल टॅक्स अकाउंट डेबिट टू म्युनिसिपल टॅक्स पेएबल म्हणून, अशी एक ऍडजस्टेबल एंट्री करू शकता. पण ऍक्च्युअल पेमेंट केला असाल तरच डिडक्शन भेटणार आहे, अदरवाईज भेटणार नाहीये. तुम्हाला हाऊस रेंट मिळतंय म्हणजे तुमच्या हाऊस प्रॉपर्टी आहे, आणि ते हाऊस प्रॉपर्टी आहे म्हणल्यानंतर तुमची ग्रामपंचायत मध्ये असेल तर ग्रामपंचायत तुम्हाला घरपट्टी लावणार आहे, नगरपालिकेमध्ये असेल तर नगरपालिका लावणार आहे, महानगरपालिकेत असेल तर महानगरपालिका या ठिकाणी तुम्हाला टॅक्स लावणार आहे. म्हणजे टॅक्स या ठिकाणी असेल तो टॅक्स तुम्हाला इथे ऍड करून या ठिकाणी घ्यावा लागतो. पण आपण इथं सध्याला पाहिलं तर आपल्याला लक्षात आलं की आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा म्युनिसिपल टॅक्स या ठिकाणी नाहीये. आहे का कुठला म्युनिसिपल टॅक्स, नाहीये. काही डाऊट क्वेश्चन असेल तर विचारा.
आता याच्यामध्ये परत काय भेटतं आपल्याला, इथे परत स्टँडर्ड डिडक्शन भेटतं. किती भेटतं स्टँडर्ड डिडक्शन? आपल्याला स्टँडर्ड डिडक्शन किती भेटतं? 30% स्टँडर्ड डिडक्शन भेटतं. सॅलरी मध्ये स्टँडर्ड डिडक्शन किती भेटतं? लेस 30% स्टँडर्ड डिडक्शन. तर कशाच्या 30%? हे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा टॅक्स लेस झाल्यानंतर येणाऱ्या अमाऊंटच्या. ओके, डायरेक्ट याच्या नाही. आता इथे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा टॅक्स आपण काही पेड केलेला नाहीये, त्याच्यामुळे 30%. हे 30% डिडक्शन भेटल्यानंतर त्या ठिकाणी 75,000 मधनं डिडक्शन मायनस झालं की हे तुम्हाला इन्कम कॉम्प्युटेशन मध्ये घ्यावं लागतं, हाऊस प्रॉपर्टीचे इन्कम. ऍक्च्युअल तुम्हाला मिळाले किती? 75,000 रुपये या ठिकाणी मिळालेलं आहे. हाऊस रेंट किती मिळालेलं आहे? 75,000 रुपये मिळालेलं आहे. पण तुम्हाला इन्कमला दाखवायचं किती? इन्कम टॅक्स रिटर्न भरते वेळेस 52,500. इन्कम टॅक्स रिटर्न भरते वेळेस तुम्हाला तिथं ऑप्शनच भेटतात रिटर्न मध्ये. हाऊस प्रॉपर्टीचा इन्कम किती आहे, त्याच्यात म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा टॅक्स किती पेड केला, तो पेड केल्यानंतर आलेल्या अमाऊंटवर तिथं ऑटोमॅटिकली 30% स्टँडर्ड डिडक्शन घेतले जातात. तुम्हाला तिथं प्रॉपर्टीचा ऍड्रेस वगैरे ते टाकण्यासाठी ऑप्शन असतात. म्हणजे 2 हेड लक्षात आलेले आहेत. आता या प्रॉब्लेम मध्ये तर आपल्याकडे सॅलरी हेडचा इन्कमचा काही विषय नव्हता, त्यामुळे ते 0% आलं. हाऊस प्रॉपर्टीच्या इन्कमचा विषय या ठिकाणी आलेला आहे. ओके, त्यानंतर नंबर 3 PGBP, प्रॉफिट गेन बिझनेस प्रोफेशन. तुमचे किती बिझनेस आहेत? एकच बिझनेस आहे. काय नाव आहे बिझनेसला? बिझनेसला काय नाव आहे? प्रॉब्लेमला जे नाव आहे ते तुमच्या बिझनेसचं नाव आहे. दिलीप ट्रेडर्स. तर दिलीप ट्रेडर्स मध्ये झालेला तुमचा नेट प्रॉफिट, बरोबर आहे. मग किती आहे नेट प्रॉफिट? आला 8,70,000. पण इथे या ठिकाणी एक कन्सेप्ट येते, तुम्हाला ह्या PGBP मध्ये बिझनेस मध्ये झालेला सगळा नेट प्रॉफिट तुम्हाला इन्कम म्हणून दाखवता येत नाही. यामध्ये तुम्हाला काही गोष्टीचा विचार करायला लागेल. जस्ट लाईक ॲज तुम्ही प्रोव्हिडंट फंड या ठिकाणी पेड करता, तुमच्या एम्प्लॉईजचा PF डिडक्ट करता आणि तो गव्हर्नमेंटला पुढे भरता. आपण सध्याला एकाच पॉईंटची चर्चा करणार आहोत, तेवढ्या PF ची. ओके, काय तर इथे ऍड केलं जाईल, ऍड काय अनपेड PF प्रोव्हिडंट फंड. जर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईचा PF डिडक्ट कलेक्ट करता ना, तो कलेक्ट करून पुढे भरता तो त्यांचा आहे. पण जसं तुम्ही एम्प्लॉई कडून कलेक्ट करता त्याच्यामध्ये तुमचाही कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी ऍड करावं लागतं. काय करावं लागतं? तुमचं कॉन्ट्रीब्युशन ऍड करावं लागतं. म्हणजे जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन ऍड केलेलं आहे, तुम्ही इथं दाखवलेलं असतं खर्चामध्ये टू PF कॉन्ट्रीब्युशन. काय काय हा तेच नाही, एम्प्लॉयर एम्प्लॉई एक लक्षात घ्या, आपण एम्प्लॉयरचं आणि एम्प्लॉईचं, मालक आणि काम करणारा कामगार म्हणजे पगारी काम करणारी व्यक्ती, हे दोघं मिळून कॉन्ट्रीब्युशन करून भरतात, बरोबर आहे. कन्फर्म. मग एम्प्लॉईच्या पगारीतून जे कट करायला तर ते तर तुम्ही कट करून घेतलाय, ते तुम्ही इथं देणं आहे म्हणून दाखवणार पेबल ला. इथे लॅबिलिटी साईडला काय PF पेबल देणं आहे असे या ठिकाणी तुम्ही दाखवणार. हे देणं कसं असणार आहे? तुमच्या एम्प्लॉईच्या पगारातून कट केलेलं आणि तुम्ही स्वतः प्रोप्रायटर मालक आहात, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन, बरोबर आहे. तुम्ही जे तुमचं कॉन्ट्रीब्युशन करता तो इथं खर्च म्हणून दाखवू शकता आणि तुम्ही प्रॉफिट लॉसला.
दाखवता की नाही, आणि तो तुम्हाला टॅक्स मध्ये एक्झम्पशन भेटतं का नाही, त्याचं भेटतं ना. पण कधी भेटतं, मार्च महिन्याचं कधी पे केला तुम्ही, विदिन डेट मध्ये पे केलेला असेल तरच तुम्हाला त्याचं डिडक्शन भेटतं. त्याच्या पीएफचं कॉन्ट्रीब्युशन पेमेंट करण्याच्या डेट ठरलेल्या असतात. काय असतात, डेट ठरलेल्या. जस्ट लाईक ॲज इथे एक डेमो म्हणून आपण पाहतोय, त्या प्रॉब्लेम मध्ये थोडे चेंजेस करतोय. काय, आपल्या एम्प्लॉईचा पीएफ आपण करतच नव्हतो, मार्च पासून चालू केला. कधीपासून चालू केला, मार्च पासून. 750 रुपये या ठिकाणी आपण घेतोय. किती, 750 रुपये. तर 750 रुपये बघितलात तर हे कॉन्ट्रीब्युशन मध्ये या ठिकाणी घेतलात तर 750 रुपये इथं लेस होऊन तुमचा प्रॉफिट कमी होतो. झाला कमी प्रॉफिट कमी झाला. पण हे 750 रुपये तुम्ही दिलेच नव्हते गव्हर्नमेंटला तुम्ही दिलेच नव्हते, त्याच्यामुळे इथे तुम्ही पेबल म्हणून ऍडजस्टमेंट करणार. झालं का मॅच इथं, आता बोथ साइड मॅच झाली का. हे जर 750 तुम्ही गव्हर्नमेंटला पेमेंट केलं असतं तर तुमच्या बँकेमधून किंवा कॅश मधून पेमेंट केल्यामुळे इथून कॅश किंवा बँक कमी झाली असती, ते मॅच झालं असतं. आता इथे 750 रुपये कॉन्ट्रीब्युशन आपण केलेलं आहे सांगितलं, पण ते गव्हर्नमेंटला पे केल्याची एंट्री आपल्याकडे नाहीये, म्हणजे कॅश किंवा बँकेतून आपण केलंच नाहीये. केलं नसल्यामुळे ते देणं म्हणून दाखवतं ना इथे 750 रुपये. पण आता इथे जर बघितलात, इथे कॉन्ट्रीब्युशन मध्ये तुमचा प्रॉफिट हा दिसतोय, पण तुम्हाला तो प्रॉफिट या ठिकाणी हे जे गव्हर्नमेंटला पेड ऍक्च्युअल पेड केला असाल तरच त्याचं तुम्हाला डिडक्शन भेटतं, नाहीतर नाही भेटत. हे पेड केलंय का, नाही केलं, त्याच्यामुळे या ठिकाणी ऍड होतं. हे ऍड होऊन तुम्हाला इन्कम दाखवावं लागतं. तुम्हाला 8,70,000 रुपये पीजीपीपीचं इन्कम दाखवावं लागेल. लक्षात आली कन्सेप्ट, काही डाऊट्स, काही अडचण. परत सांगतोय, ज्यावेळेस एखादी कंपनी आपल्या एम्प्लॉईचा पीएफ डिडक्ट करते, तर जस्ट लाईक ॲज तुमची कंपनी आहे आणि मी तुमच्या कंपनीमध्ये जॉब करतोय. मी कंपनीमध्ये जॉब करते वेळेस काय केलं, तुम्ही जे काही 12.5% वगैरे जे काही पर्सेंटेज असेल त्या बेसिक सॅलरी मधून तुम्ही माझा पीएफ डिडक्ट करतायत. तुम्ही माझा पीएफ डिडक्ट केलात, सपोज माझा पीएफ डिडक्ट केलात, तर ते डिडक्ट केलेलं पीएफ या ठिकाणी तुम्ही माझ्या नावाने पीएफ अकाउंटला जमा करणार पुढे, आहे ना. पण ते जमा करताना माझं जेवढं डिडक्ट केलेलं आहे तेवढंच करणार का तुम्ही, नाही. तर काय, स्वतः मालक स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करून या ठिकाणी पुढे जमा करतो. जस्ट आपण बघूयात या ठिकाणी, तिथे लिमिटचा फायदा घेतात. जे काही मालक असतात ते लिमिटचा फायदा घेतात, रूलचा फायदा घेतात. या ठिकाणी आपण सध्याला कन्सिडर करूया, जेवढं एम्प्लॉईच्या सॅलरी मधून डिडक्ट होतं तेवढंच या ठिकाणी मालक स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करून पुढे भरतोय. ओके, लक्षात आले. मग आपण इथं काय पाहिलं, तर या ठिकाणी आपण पाहिलं की एम्प्लॉई जे कॉन्ट्रीब्युशन करतोय, हे आपण 750 रुपये आपलं कॉन्ट्रीब्युशन केलं. पण हे कॉन्ट्रीब्युशन काय, तर आपण इतके दिवस आपल्या एम्प्लॉईचं पीएफ करतच नव्हतो. आपण काही नंबर वगैरे काढलेले नव्हते, आपल्या एम्प्लॉईचेही नंबर काढलेले नव्हते, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काही भरायचा विषयच नव्हता. पण मार्च महिन्यापासून आपण सुरुवात केली. मार्च महिन्यामध्ये आपण आपल्या जिकडे जे काही जॉब करतात त्यांच्या सॅलरी मधून 750 रुपये या ठिकाणी पीएफ डिडक्ट केलेला आहे. तो पीएफ डिडक्ट केला, पण तो गव्हर्नमेंटला भरलाच नाही विदिन डेट मध्ये भरलाच नाही. तुमच्याकडे पेबल म्हणूनच दिसेल. इथे जसं खर्चात दिसेल या ठिकाणी पीएफ कॉन्ट्रीब्युशन तुमचं खर्चात दिसेल तेवढ्यानी कमी होईल. म्हणजे खर्चात दाखवलात म्हणजे इनडायरेक्टली तुमचा प्रॉफिट कमी झाला. प्रॉफिट कमी झाला म्हणजे तुम्हाला त्याचं डिडक्शन भेटलं. म्हणजे स्वतः मालक जो कॉन्ट्रीब्युशन करतो त्याला डिडक्शन भेटते की नाही. तर ते कॉन्ट्रीब्युशन इथे घेतला. जर तुम्ही पीजीपीपी मध्ये इन्कम म्हणून जर फक्त आणि फक्त तुम्ही काय दाखवला, तुमचा प्रॉफिट दाखवलात, तर इथं चूक होणार आहे. कारण हे पीएफ जे आहे अनपेड आहे. काय आहे, अनपेड आहे, विदिन डेट मध्ये भरलेलं नाहीये. लाईक ॲज इथे आपण पाहिलं होतं हाऊस प्रॉपर्टीच्या इन्कम मध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा टॅक्स तुम्ही पे केला तरच भेटणार आहे. ओके, तो पे नाही केला तर नाही भेटणार. मग तुम्ही नेक्स्ट इयर मध्ये 2 वर्षाचा एकदाच पे केला तर दोन्ही वर्षाचं जे काय आहे ते डिडक्शन भेटणार आहे त्याचं. ओके, तुम्ही पे केलेली रक्कम भेटणार आहे. मग चालू वर्षाची किती तेवढीच भेटणं वगैरे असं काही विषय नाहीये. पण पीएफच्या बाबतीत कसं आहे, तुम्ही इव्हन या ठिकाणी काय
हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा टॅक्सचा डिडक्शन बघा, तुम्ही आज इन्कम टॅक्स रिटर्न भरतायत, काय करतायत, आज इन्कम टॅक्स रिटर्न भरतायत, आज इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या अगोदर तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा टॅक्स पे केला, तुमच्याकडे पावती भेटली, तुम्ही लगेच डिडक्शन घेऊ शकता, लगेच काय करू शकता, डिडक्शन घेऊ शकता. पण पीएफच्या बाबतीमध्ये मात्र तसं नाहीये, तुम्ही रिटर्न भरायच्या अगोदर पीएफ जमा केलात म्हणजे तुम्हाला त्याचं डिडक्शन भेटतं असं नाहीये. तर त्याच्या ठरलेल्या डेटला, डेट काय आहेत वगैरे आपण त्याच्यात सध्या डोकं घालणार नाही आहोत. मग तुम्ही पीएफचं जे पेमेंट केलं नसेल तर ते तुमच्या प्रॉफिटमध्ये अनपेड पीएफ ऍड होऊन मग येणारं इन्कम तुमचं पीजीबीपीचं इन्कम म्हणून या ठिकाणी दाखवलं जाईल. लक्षात आलंय? काही अडचण, काही डाऊट्स? इथे आपण आपल्या या प्रॉब्लेम मध्ये नाहीये, जस्ट एक डेमो म्हणून आपण मेन्शन केलं होतं, त्याच्यामुळे डिडक्ट करून टाकूयात, 0 करून टाकतो मी इथे या ठिकाणी. बरोबर. आता इथे काय लेस व्हायचा विषय, ऍड किंवा लेस व्हायचा काही विषय आला का नाही? ही कन्सेप्ट लक्षात आली? जसं ऍड झालं ना तसं या ठिकाणी लेस सुद्धा होतं, लेस प्रीवियस इयर पीएफ पेड. मग तुम्ही हे अनपेड विदिन डेट मध्ये न भरल्यामुळे तुम्हाला डिडक्शन भेटलं नाही ना, पण त्याचं नेक्स्ट इयर मध्ये तुम्हाला डिडक्शन भेटतं. ओके, इथे या ठिकाणी नेक्स्ट इयरचं येईल. सपोज तुम्ही जर नेक्स्ट इयरच्या या ठिकाणी काही भरला असाल, सपोज एक 250 रुपये भरलात, तर तुमचा पूर्ण प्रॉफिट तुम्हाला या ठिकाणी इथं दाखवायचा नाहीये. जसं या ठिकाणी तुमच्या प्रॉफिटमध्ये अनपेड पीएफ ऍड होतो, तसा प्रिव्हियस इयरचा, गेल्या वर्षीचा तुम्ही जो पे केलेला आहे त्याचं डिडक्शन भेटतं. म्हणून या ठिकाणी तुमचा भली नेट प्रॉफिट या ठिकाणी असा दिसत असेल 8,70,000, पण तुमचं पीजीबीपीचं इन्कम किती दिसेल, हा पीएफ डिडक्ट होऊन. पण एक डेमो म्हणून आपण अमाऊंट टाकलेली आहे, असं काही आहे का नाहीये, हे केलं 0. म्हणजे पीजीबीपीचं इन्कम कशा पद्धतीने घ्यायचं लक्षात आलेलं आहे. तर पीजीबीपीचं इन्कम खूप सोपं, झालेला प्रॉफिट लॉसचा नेट प्रॉफिट म्हणजे पीजीबीपीचं इन्कम दाखवायचं. अशी टेंडन्सी जर तुमची असेल तर ती चुकीची आहे, लक्षात राहू द्या. तुम्हाला तिथं डीप मध्ये जावं लागेल. क्लिअर? लक्षात आलं? जसं आपण या सॅलरीच्या डीप मध्ये नाही जाणार आहोत जोपर्यंत आपण पेरोलचा पार्ट पाहत नाही तोपर्यंत, तसंच या ठिकाणी ऍक्च्युअल इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन ज्यावेळेस या ठिकाणी आपण बघणार नाहीत तोपर्यंत आपण याच्यावर डीप मध्ये नाही जाणार. सध्याला या ठिकाणी फक्त तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं. माझं स्वतःचं बरेच दिवस कन्फ्युजन होतं. पीजीबीपीला काय दाखवायचं, बिझनेसमध्ये झालेला नेट प्रॉफिट पीजीबीपीला दाखवायचा, असं माझं स्वतःचंही कन्फ्युजन होतं. पण ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी पूर्ण कन्सेप्ट लक्षात येतात. मी इथे एक डेमो दाखवला पीएफचा, अशा कोणत्या कोणत्या प्रकारचे या ठिकाणी पेमेंट जे आहेत ते आपल्याला पीजीबीपीच्या इन्कम मध्ये ऍड करावे लागतात, कोणते लेस करावे लागतात, त्या सगळ्याचा विचार केल्यानंतर लास्टला येणारी जी फिगर आहे ती तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये पीजीबीपीचं इन्कम म्हणून या ठिकाणी दाखवावी लागेल. लक्षात आलं? काय का हा, आपण डीप मध्ये नाही जाणार, मी एक डेमो म्हणून दाखवलं इथं, बरोबर आहे. डीप मध्ये जर आपण अकाउंटिंग शिकतोय, अकाउंटिंग शिकते वेळेस इन्कम टॅक्सचं कॉम्पिटिशन आपण शिकायलो. इन्कम टॅक्सचं कॉम्पिटिशन शिकताना जर आपण एवढं डीप मध्ये जात बसलो तर आपल्याला टॅलीतलं प्रॅक्टिकल वगैरे बाजूलाच राहतं, आपल्याला इन्कम टॅक्सचे सेक्शन वगैरे इन्कम टॅक्स डीप मध्ये शिकत बसावं लागतं. त्याच्यामुळे सध्याला फक्त तुम्हाला क्ल्यू दिला इथे, मी काय केलं, क्ल्यू दिला. डीप मध्ये कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला पुढे विचार केला. इतकं डीप मध्ये आपण टॅली या सब्जेक्ट मध्ये बघत बसलो, आधीच आपलं नाव बदनाम आहे, 4.5 महिन्याची बॅच सांगतात आणि बॅच संपत नाही म्हणून, बरोबर आहे. मग आता मला सांगा, हे जर अशा चर्चा करत असताना एक एक येणाऱ्या गोष्टी जर आपण डीप मध्ये चर्चा करत बसलो तर या ठिकाणी आपली बॅच कधी संपेल का टायमिंग मध्ये. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं 4.5 महिन्यात कन्फर्म एक्झाम होईल, आपण सिलेबस या ठिकाणी कन्फर्म या ठिकाणी कव्हर करणार आहोत. पण तुमचे डाऊट वगैरे, जसं आता ज्यांना कॉलेजमध्ये इन्कम टॅक्स सब्जेक्ट झालेलं आहे त्यांना 15% वगैरे अशा बऱ्याच कन्सेप्ट या ठिकाणी आठवायला लागल्या, तर त्या कन्सेप्ट जर मी इथं घेत बसलो तर आपलं मेन जे कन्सेप्ट आहे, मेन जे टार्गेट आहे ती लक्षात येईल का नाही आहे. आणि परत या ठिकाणी आपल्याला एक डाऊट येतो, आमचे दोस्त 3,500 मध्ये टॅली करायचे तर आम्ही इथं 7,000 भरायलो. ज्याने जीएसटी रिटर्न शिकायले त्याने म्हणतात 10,000 भरायले. ज्याने टीडीएस टीसीएस इन्कम टॅक्सचा ITR 1-2 शिकणार आहे त्या ठिकाणी ते म्हणतात आम्ही 15,000 भरायलो.
बाहेर तर 3,500 मध्ये टॅली शिकवायले. जर ही गोष्ट त्यांनी जर सांगितली असेल तर आपण फ्री मध्ये शिकूया. त्याच्यामुळे तुमचे जे डाऊट आहेत फी बद्दलचे ते काही जण बाहेर चर्चा ऐकू येते. खाली उतरत असताना मी तर कधी कधी येऊन गॅलरीत थांबतो, मग त्यावेळेस चर्चा ऐकू येत असते, त्याच्यामुळे म्हणतो आपल्याला त्याच्यात जायच नाही. हे 3 पॉइंट लक्षात आलेले आहेत. ह्या 3 पॉइंट मध्ये आपण खूप डीप मध्ये पाहिलेलं नाहीये. सॅलरी कॉम्पिटिशन कसं होतं, बेसिक सॅलरी मध्ये टीए डीए एचआरए इन्सेंटिव्ह अलाउन्सेस ऍड होतात. मग त्यातले प्रत्येकच इन्सेंटिव्ह अलाउन्सेस या ठिकाणी टॅक्सेबल असतील असं नाहीये. तुम्हाला तिथे त्याचा सुद्धा विचार करावा लागेल. मिळणारे अलाउन्सेस इन्सेंटिव्ह टॅक्सेबल आहेत का एक्झम्प्ट आहेत, त्याचा विचार करावा लागेल. त्यानंतर पीएफ पीटी एलआयसी चे डिडक्शनचा विचार करावा लागेल. इथे एक कन्सेप्ट सांगायची राहून गेली, जसं स्टँडर्ड डिडक्शन भेटतं ना, तसं पीटी प्रोफेशनल टॅक्स प्रत्येक एम्प्लॉईचा 2,500 रुपये प्रोफेशनल टॅक्स या ठिकाणी कट होत असतो, तो त्याचंही डिडक्शन या ठिकाणी तुम्हाला भेटत असतं. ओके, मग 3 पॉइंट लक्षात आलेले आहेत. कोणाला काही डाऊट, काही क्वेश्चन नाहीये. नेक्स्ट 4था पॉइंट, थोडं डीप मध्ये सांगत होतो मी. तर सॅलरी मध्ये या ठिकाणी अलाउन्सेस इन्सेंटिव्ह ऍड होतात, तसे पीएफ पीटी एलआयसी टीडीएसचं डिडक्शन होतं. ती कन्सेप्ट आपण बघितली का? नाही. मग आता जर अकाउंटिंग सोडून आपण सॅलरी बघत बसलो तर अकाउंटिंग कन्सेप्ट क्लिअर होईल का? त्याच्यामुळे आपल्या ज्या 7व्या स्टेप मध्ये पेरोलचा पार्ट येणार आहे, पगारपत्रकचा, त्यावेळेस आपल्याला या कन्सेप्ट या ठिकाणी तिथे क्लिअर होऊन जातील. ओके, हाऊस प्रॉपर्टी मध्ये 3 प्रकारचे इन्कम येतात. सेल्फ ऑक्युपाइड, लेट प्रॉपर्टी, डीम्ड प्रॉपर्टी. जस्ट तुम्हाला मी क्ल्यू देऊन सोडतोय, जास्त डीप मध्ये आपण इथे जाणार नाही आहोत. टॅक्सेशनच्या वेळेसही आपण फक्त चर्चा करणार आहोत. कारण काय, तिथं तुम्हाला सेक्शन वाईज या ठिकाणी विचार करावा लागेल, तर डीप मध्ये या ठिकाणी कन्सेप्ट येते. पीजीपीपी मध्ये या ठिकाणी ज्या कन्सेप्ट आहेत त्या मात्र आपण डीप मध्ये बघणार आहोत. कारण पीजीपीपी मध्ये इन्कम टॅक्सला इन्कम दाखवण्याचा जो पार्ट येतोय, तर तो ऍक्च्युअल आपल्याला झालेला नेट प्रॉफिटच इन्कम दाखवायचं, की या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते का कमी होऊ शकतो, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी आपण त्या कन्सेप्ट फाइंड आउट करणार आहोत. डीप मध्ये पीजीबीपी ची कन्सेप्ट पाहणार आहोत. त्यानंतर 4था हेड पण डीप मध्ये पाहणार आहोत, कॅपिटल गेन. ओके, कॅपिटल गेन, कॅपिटल गुड्स माहित आहेत ना? कॅपिटल गुड्स कशाला म्हणतात? कॅपिटल गुड्स ज्या राजधानी, कॅपिटल म्हणजे राजधानी आहे ना, राजधानी मध्ये असलेल्या वस्तू. सांगा, जर तुम्हाला मेन कॅपिटल गुड्सच लक्षात नाही आली तर तुम्ही कॅपिटल गेन कसा दाखवणार? मी गेन विचारलंच नाही, प्रश्न परत ऐका. कॅपिटल गुड्स म्हणजे काय, तो मेन तुम्हाला कॅपिटल गुड्स लक्षात आल्या तर मग पुढे विचार करायचा कॅपिटल गेनचा. फिक्स्ड ऍसेट, काय फिक्स्ड ऍसेट, कॅपिटल गेन म्हणजे काय? फिक्स्ड ऍसेट, सॉरी कॅपिटल गुड्स म्हणजे काय? फिक्स्ड ऍसेट. तुमच्या फिक्स्ड ऍसेटची खरेदी किंवा विक्री झालेली तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नोंदवतो का? नाही नोंदवत. इथं आपण पहा, इथं आपण ऍसेट खरेदी केल्याची नोंद या ठिकाणी कुठे घेतो? ऍसेट साइडला. विकली की ऍसेट साइड मधून या ठिकाणी ते 0 होऊन जाते. मग तिथं प्रॉफिट झाला, लॉस झाला वगैरे, त्यावेळेस आपण कॅपिटल गेन या ठिकाणी मेन्शन करतो. म्हणजे प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये कुठे येतं का? ऍसेटच्या खरेदी विक्रीमध्ये व्यवहार नाही. मग ऍसेटच्या विक्रीमधून ज्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट होतो त्यावेळेस. आणि त्यासोबतच तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर तिथेही कॅपिटल गेनचा विषय येतो. म्हणतात ना, मी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतो, माझं डीमॅट अकाउंट आहे, मी या ठिकाणी इक्विटी मध्ये करतो, मी कमोडिटी मध्ये या ठिकाणी शेअर खरेदी करतो, अशा बऱ्याच कन्सेप्ट ऐकण्यात येतात तुमच्या. तर तिथे या ठिकाणी तुम्हाला ते शॉर्ट टर्म, लॉंग टर्म या गोष्टीचा, प्रत्येक ऍसेटच्या बाबतीत शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मच्या कन्सेप्ट या ठिकाणी वेगवेगळ्या येतात. काय इथे कॅपिटल गुड्स, कॅपिटल गुड्स, त्यानंतर शेअर्स, शेअर्स मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट. प्रत्येक ऍसेट आणि शेअर्सच्या बाबतीमध्ये 2 गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागतो, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. ओके, शॉर्ट टर्म साठीची टॅक्सची कन्सेप्ट वेगळी येते, लॉंग टर्म साठीची टॅक्सची कन्सेप्ट
वेगळी येते. मग तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन गुड्सच्या गुड्सच्या विक्रीमध्ये झालेला, कॅपिटल गुड्सच्या विक्रीमध्ये झालेला, त्यासाठी प्रत्येक ॲसेटच्या बाबतीमध्ये या ठिकाणी शॉर्ट टर्म लॉंग टर्मची कन्सेप्ट बदलते, तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. ओके. आणि शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलाय, तुम्ही शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करतायत, तर त्यावेळेस तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लॉसचा विचार करावा लागतो. इथे आपल्या या बिझनेसमध्ये आपण ना गुड्स बद्दल ना इन्व्हेस्टमेंट बद्दल काहीही शॉर्ट टर्मच्या या ठिकाणी आपल्याकडे ना लॉंग टर्मच्या कॅपिटल गेनचा काही उल्लेख आहे. कॅपिटल गेन ऍड करतो, लॉस झालेला सुद्धा आपल्याला मायनस करता येतो, मायनस करून दाखवावा लागतो. तो लॉस आपण कॅरी फॉरवर्ड करून या ठिकाणी ठेवतो आपल्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये. ओके. मग 4 हेड नुसारची कन्सेप्ट लक्षात आलेली आहे. एकाही हेडला डीप मध्ये नाही पाहिलंय आपण, फक्त हाऊस प्रॉपर्टी मध्ये सॅलरी मध्ये 2 डिडक्शन या ठिकाणी कंपल्सरी घ्यायचा त्याचा विचार केला. एक स्टँडर्ड डिडक्शन 50,000 आणि प्रोफेशनल टॅक्स जो काही पे केलेला आहे त्याचा. हाऊस प्रॉपर्टी मध्ये आपण या ठिकाणी पाहिलं फक्त लेट प्रॉपर्टी, भाड्याने दिलेल्या प्रॉपर्टी बद्दलचा विचार करतोय. त्यामध्ये मिळालेलं जे रेंट आहे तर त्या रेंट मध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो टॅक्स तुम्ही पे करताय तो या ठिकाणी लेस होईल. फोटो वगैरे काढणं नंतर करायचे, व्हिडिओ रेकॉर्डिंग मी टाकतोय, तुम्ही ते परत बघू शकता. पण फोटोच्या नादामध्ये, लिहून घेण्याच्या नादामध्ये कन्सेप्ट मिस करू नका. ओके. म्युनिसिपल टॅक्स, कॉर्पोरेशनचा टॅक्स म्हणजे घरपट्टी तुम्ही जे पे करताय ती लेस होईल. त्यानंतर या ठिकाणी 30% स्टँडर्ड डिडक्शन. पण हे स्टँडर्ड डिडक्शन कशावरती भेटतं? ओके. तर हे भेटतं आपल्या हाऊस रेंट मध्ये मिळालेल्या याच्यामध्ये म्युनिसिपल टॅक्सचा मायनस केल्यानंतर. ऍक्च्युअल पेड केलेलाच, पेड करणं बाकी आहे. जर वर्षी तर टॅक्स लागतो, टॅक्स लागला म्हणून डिडक्शन येणार आहे का? नाही. तुम्ही पेड केला तरच डिडक्शन येणार आहे. 30% स्टँडर्ड डिडक्शन म्युनिसिपल कॉर्पोरेशन टॅक्स पेड केल्यानंतरच्या रकमेवर. ओके. पीजीबीपी मध्ये आपला एक बिझनेस मध्ये झालेला नेट प्रॉफिट, हा नेट प्रॉफिट सर्वच्या सर्व आपण पीजीबीपी मध्ये इन्कम म्हणून दाखवू शकत नाहीये. तर एकच हेड बघितलं आपण इथे, पीएफ प्रोव्हिडंट फंड. आपण जे आपल्या एम्प्लॉई साठी कॉन्ट्रीब्युशन करतो पीएफ मध्ये, ते कॉन्ट्रीब्युशन जर आपण ऍक्च्युअल पेड केलं असेल विदिन डेट मध्ये तरच या ठिकाणी आपल्याला त्याचं डिडक्शन भेटतं. डिडक्शन भेटण्याचं रिझन काय? सेपरेट इथं आपण दाखवायचं आहे रिटर्न मध्ये, पण इथे आपण प्रॉफिट लॉसला या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन आपलं दाखवतो. इथे 0 दाखवले कारण या प्रॉब्लेम मध्ये या कंपनीच्या अकाउंटिंग करते वेळी इथं काही पीएफ कॉन्ट्रीब्युशन नव्हता, त्यामुळे तो या ठिकाणी आपण ऍक्च्युअल पेड केला नसेल तर ऍड करतो, त्यामुळे आपला पीजीबीपीचं इन्कम वाढतं. आणि जर लेट पेड केला तर त्याचं डिडक्शन तुम्हाला नेक्स्ट फिनान्शियल इयर मध्ये भेटतं. त्याच्यामुळे इथं काय करतो आपण? लेस करतो प्रिव्हियस इयरचा पीएफ पेड केलेला. ओके. कॅपिटल गेन मध्ये कन्सेप्ट पहिल्या ठिकाणी कॅपिटल गुड्स आणि शेअर मार्केट मध्ये तुम्ही जे काही व्यवहार करता त्याच्यावरती होणारा गेनचा, पण तिथं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मचा विचार करायचा आहे. शॉर्ट टर्म लॉंग टर्म नुसार या ठिकाणी तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेशन मध्ये चेंजेस होणार आहे. ओके. नंबर 5 अदर सोर्सेस. तर आपण इथे आपलं कॅपिटल अकाउंट बघूयात. इथे काय अदर सोर्सचा इन्कम आहे का? ऍग्री इन्कम अदर सोर्स आहे, पण ते आपण एक्झम्प्ट म्हणून सेपरेट मेन्शन करतो. इथे या ठिकाणी तुम्हाला विचार करायचा आहे, तुमच्या बँकेमध्ये एफडी असतील तर ते एफडी वर इंटरेस्ट भेटते की नाही? ते एफडीचं इंटरेस्ट, एफडी तुमच्या बिझनेसच्या नावाने असेल तर तुमच्या बिझनेसचं इन्कम, पण तुमच्या बिझनेसच्या नावाने मोस्टली एफडी वैयक्तिक मालकाच्या नावाने असते आहे ना, मग त्याच्यावरती मिळणारं इंटरेस्ट, सेव्हिंग अकाउंटला मिळणारं इंटरेस्ट, हे तुमचे अदर सोर्सचे इन्कम या ठिकाणी तुम्हाला तिथं दाखवायचे आहेत. ओके. आपल्या पुढच्या प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी एक एक कन्सेप्ट या ठिकाणी ऍड होत जातील, त्यावेळेस आपण त्याचा विचार करूया. पण आता इथे अदर इन्कम सोर्स मध्ये ऍग्री इन्कमचा एक पार्ट येतोय. ऍग्री इन्कम मध्ये या ठिकाणी ऍग्रीचे इन्कम आहे, एक्झम्प्ट इन्कम या ठिकाणी विचारात घेतलं जातं. म्हणजे आपण एक्झम्प्ट बघूयात. एक्झम्प्ट इन्कम मध्ये काय आहे? ऍग्री इन्कम. मग ऍग्री इन्कम 2,15,600 रुपये. ह्याच्यातनं लेस होणार आहे. काय लेस होणार आहे? ऍग्री एक्सपेन्सेस. पण याच्यामध्ये आपल्याकडे काही ऍग्री एक्सपेन्सेस नव्हतेच,
त्याच्यामुळे हे पूर्णच्या पूर्ण ॲग्री इन्कमला या ठिकाणी आलेलं आहे. ओके, काय आहे ॲग्री एक्सपेन्सेस आहे का? सॉरी, हां, ॲग्री एक्सपेन्सेस 20,000 रुपये आहे, तो घेतला. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल हे जे काय ॲग्री रिसिप्ट म्हणून मेन्शन होत आहे. ॲग्री इन्कम जे आहे ना, ॲग्री इन्कम अशा हेडच्या ऐवजी इथं काय येतं, ॲग्री रिसिप्ट. तुम्हाला मिळालेलं म्हणजे तुमच्याकडे जे क्रॉप असेल ते क्रॉप विकून या ठिकाणी सीड क्रॉप जे काही तुम्ही विकता त्याच्यामधून मिळालेले पैसे ते तुमचे इन्कम म्हणून नाहीये, तर तुम्ही तिथं जे काही खर्च, कारण काय, जस्ट एक्झाम्पल बघूया, सध्या गव्हाचं उत्पादन चालू आहे, ज्वारीचं उत्पादन चालू आहे. गहू ज्वारी ऑटोमॅटिकच शेतात येतात का हो? तुम्हाला या ठिकाणी त्याची लागवड करण्याच्या अगोदर काही ना काही मेहनतीचा खर्च होतो. त्याच्या सीडसाठी त्याला काही तुम्ही फर्टिलायझर वगैरे या ठिकाणी करता, नंतर काही पेस्टिसाइड करता, तुम्हाला त्याला पाणी वगैरे देण्यासाठी तुमच्याकडे मजूर वगैरे तुम्ही लावता. ते टोटल खर्च या ठिकाणी वजा करता. ते टोटल खर्च वजा केल्यानंतर जे आलेलं इन्कम आहे ते तुमचं ॲग्री इन्कम म्हणून या ठिकाणी तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये मेन्शन करावं लागतं. मग आता इथं तुमचं टोटल इन्कम काय काय येणार आहे, तर टोटल इन्कम मध्ये एक एक हेडचा विचार करूयात आपण. सॅलरी पासून मिळणारं इन्कम प्लस हाऊस प्रॉपर्टी पासून मिळणारं इन्कम प्लस पीजीबीपी मधलं इन्कम प्लस कॅपिटल गेन आणि प्लस अदर सोर्स, हे तुमचं टोटल इन्कम झालं. बरोबर आहे, हे टोटल इन्कम झालं. पण टोटल इन्कम तुमचं टॅक्सेबल इन्कम आहे का? हे तुम्हाला मिळालेलं टोटल इन्कम तुमचं टॅक्सेबल इन्कम आहे का? नाहीये. मी ते आपण काय करतोय, याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा विचार करतोय. इथे परत मी टोटल इन्कम घेतोय, टोटल इन्कम. ओके, टोटल इन्कम किती आलेलं आहे, टोटल इन्कम आलेलं आहे. मग टोटल इन्कम हे टॅक्सेबल इन्कम आहे का? नाहीये. त्याच्यामध्ये लेस होणार आहे. काय लेस होणार आहे? अंडर सेक्शन 80C चं डिडक्शन आहे. इथे एज्युकेशन फी पे केलं ना तुम्ही, एज्युकेशन फी, एज्युकेशन फीचं या ठिकाणी डिडक्शन तुम्हाला भेटणार आहे. किती डिडक्शन भेटणार आहे एज्युकेशन फीची? 10,000. ओके, सपोज एक डेमो म्हणून दाखवतोय, LIC मध्ये तुम्ही गुंतवलेत 1,60,000 रुपये. जस्ट लाईक ॲज एक डेमो म्हणून आपण पाहतो तिथे. तर या ठिकाणी तुमचं टोटल या ठिकाणी किती आहे? 1,70,000. पण तुम्हाला डिडक्शन किती भेटतं? 1.5 लाखच भेटतं, हायेस्ट डिडक्शन. पण इथे काही नाहीच आहे, इथे नाहीच आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हे 10,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला डिडक्शन मध्ये भेटणार आहे. LIC वगैरे नाहीये, कन्फ्युजन नको याच्यासाठी मी इथे काही मेन्शन करत नाही. ओके, मग हे लेस झाल्यानंतर हे आलेलं इन्कम आहे तुमचं कोणतं? टॅक्सेबल इन्कम. पण हे कसं आहे? इन्क्लूड ॲग्री इन्कम, इन्क्लुडिंग ॲग्री इन्कम आहे. ॲग्री इन्कमला टॅक्स लागतो का? एक्झम्प्ट आहे. पण हे इन्कम जे आहे ना, ॲग्री इन्कम, हे याच्यावरती टॅक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं? इथे दोन प्रकारे कन्सेप्ट या ठिकाणी केली जातील. एक इन्क्लुडिंग ॲग्री इन्कम, याला आपण म्हणूयात ए. काय म्हणूयात? ए. त्यानंतर दुसरं बीचं एक कॅल्क्युलेशन होईल. कशाचं? बीचं एक कॅल्क्युलेशन होईल. बीचं कॅल्क्युलेशन कशाचं असेल इथे? ॲग्री इन्कम प्लस नील स्लॅब. ॲग्री इन्कम प्लस नील स्लॅब. मी ते बघूयात. ॲग्री इन्कम, ॲग्री इन्कम किती आलेलं हो तुमचं? पूर्ण नाही, ते रिसिप्ट मिळालेलं, ॲग्री एक्सपेन्सेस लेस केलेला आहे काही.
नील स्लॅब किती आहे? 2.5 लाख. एक झिरो कमी पडल्यावर काय होतं का? होतं ना. काय काय ऍग्री इन्कम मध्ये हे लेस केलं ना. हा ते ऑटोमॅटिक एंटर केल्यामुळे झालं ते ऍग्री इन्कम. ओके आले. मग तुम्हाला इथे या ए वर टॅक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, बी वर टॅक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ए च्या टॅक्स मधून बी चा टॅक्स लेस केल्यानंतरचा टॅक्स तुम्हाला भरायचा आहे. ऍक्च्युअल मध्ये ऍग्री इन्कम वर टॅक्स लागत नाही, पण त्याच्यामुळे स्लॅब रेट मात्र चेंज होतो. काय होतं? स्लॅब रेट चेंज होतो. ऍग्री इन्कमचं कॉम्पिटिशन लक्षात आलेलं. ऍग्री इन्क्लुडिंग ऍग्री इन्कम हा पूर्ण 5 हेड नुसार इन्कम कशी कॅल्क्युलेट करायचं लक्षात आलेलं आहे. आलं का लक्षात? मग आपण हे 2 बघितले. आता इथे आपण अगोदर काय करूयात, ए नुसार या ठिकाणी बघूयात. तर इथे टॅक्स कॅल्क्युलेट करते वेळेस काय काय आहे? नील या टोटल रकमेमध्ये 2.5 लाख रुपये तुमचे काय असणार आहेत? नील. त्यानंतर 5% ओल्ड स्लॅब रेट नुसारच तुम्हाला हे एज्युकेशन फीचं डिडक्शन भेटतं. न्यू स्लॅब रेट नुसार तुम्हाला त्याचं डिडक्शन भेटत नाही. ओके तेव्हा ओल्ड स्लॅब बघतोय इथे. पुढचे 2.5 लाख रुपये या ठिकाणी जे आहेत ते परत 5% येतील. त्यानंतर 20%. किती? पुढचे 5 लाख रुपये. पुढचे 5 लाख रुपये तुमचे किती मध्ये येतात? 20% येतात. ओके हे 5, 2.5, 2.5, 10 झाले ना. मग बाकीचे रिमेनिंग राहिलेले किती टक्क्यामध्ये येतात? 30% येतात. 30% मध्ये. मग बघूयात किती येतात ते. किती आले? 1,08,000. आले. मग तिथं टॅक्स कॅल्क्युलेट करूयात आपण. याचा टॅक्स नील म्हणल्यावर तर 0 येणार आहे. पहिल्या 2.5 लाखावरती 5% येतात 12,500. पुढच्या या ठिकाणी रकमेवर किती येतात? 1 लाख रुपये. आणि पुढच्या रकमेवर 30% ही रक्कम. हे टोटल सगळे ऍडिशन केल्यानंतर हे तुमचा आला टॅक्स. पण हा टॅक्स कसा आहे? ही टॅक्सची अमाऊंट कशी आहे? इन्क्लुडिंग ऍग्री इन्कम. हा ए टॅक्स आला. काय आला? ए टॅक्स. एक्झॅक्ट सेम कन्सेप्ट या ठिकाणी इथे लागू पडेल. कुणासाठी? मी ते बी इन्कम मध्ये नील ते ऍड करून तुम्हाला या ठिकाणी टोटल इन्कम करून मग या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं आहे. पहिले नील 2.5 लाख रुपये. त्यानंतर 5% 5% येतात है ना. काय? 5% मग इथे 2.5 लाख रक्कम होत नाही. हे राहिलेली रक्कम म्हणजे जेवढी ऍग्री इन्कम आहे तेवढा. ओके मग इथं टॅक्स 0. इथं टॅक्स आला. पूर्ण टोटल इथे स्लॅब रेटचा विचार केला जाईल. हे बी टॅक्स आला. ओके मग इथे ऍक्च्युअल टॅक्स कोणता येणार आहे?